वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. प्रवरा नदीत बेपत्ता ऋषिकेश गडाखचा 10व्या दिवशी शोध. धानोरे येथे मृतदेह आढळला. संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीत पोहताना बेपत्ता झालेल्या ऋषिकेश नवनाथ गडाख वय 25 राहणार पारेगाव बुद्रुक या तरुणाचा अखेर 10व्या दिवशी शोध लागला आहे. गेल्या 10 दिवसांपासून प्रवरा नदीपात्रात सुरू असलेल्या शोध मोहिमेला अखेर धानोरे येथे यश आले. राहुरी तालुक्यातील धानोरे येथील प्रवरा नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून तो ऋषिकेश गडाख याचाच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ऋषिकेश हा आपल्या मित्रांसोबत संगमनेरच्या गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेला होता. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यानं प्रवाह वेगवान होता. पोहत असताना अचानक तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आणि बेपत्ता झाला. घटनेनंतर प्रशासन आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली. बोटी, ड्रोन आणि विविध बचाव उपकरणांच्या माध्यमातून नदीपात्रात सलग 10 दिवस शोध घेण्यात आला. मात्र प्रवरा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं तीव्र पाण्याचा प्रवाह, वाढलेली खोली, धोकादायक वळणे, खोल खड्डे आणि पाण्याखालील दगड व अडथळ्यांमुळे बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. प्रतिकूल परिस्थितीतही बचाव पथकांनी दिवस-रात्र शोधकार्य सुरू ठेवले. अखेर 10व्या दिवशी धानोरे येथील प्रवरा नदीपात्रात मृतदेह आढळून आला. संगमनेर येथून नदीच्या तीव्र प्रवाहासोबत मृतदेह वाहत धानोरेपर्यंत आला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच सोनगावचे पोलीस पाटील संतोष अंत्रे यांनी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना माहिती दिली. पत्रकार शहाजी दिघे यांनीही संगमनेर पोलिसातील PSI सारुंखे यांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती परिसरात पसरताच धानोरे येथील नदीकाठावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. या शोध मोहिमेत राहुरी आपत्ती व्यवस्थापन पथक, ERT रेस्क्यू टीम, अहिल्यानगर, संगमनेर नगरपालिका फायर अँड रेस्क्यू टीम, रक्षक दल, आपदा मित्र, मास्टर ट्रेनर्स, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. अनिल जाधव, रामदास गायकवाड, प्रशांत पांडे, नवनाथ सिनारे, गोपाल भोर, हेमंत कारले यांच्यासह अनेक बचाव कर्मचाऱ्यांनी 10 दिवस अथक परिश्रम घेतले. दरम्यान ऋषिकेशचा दशक्रियाविधी झाल्याची माहिती मिळत असून 10व्या दिवशी मृतदेह आढळल्याने पारेगाव बुद्रुकसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 10 दिवस प्रवरेच्या खवळलेल्या प्रवाहाशी झुंज देत सुरू असलेल्या शोध मोहिमेला अखेर धानोरे येथे विराम मिळाला. मात्र एका तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहाजी दिघे, वेद बातमीचा, सोनगाव, धानोरे.